बघा हा पॅरेग्राफ आहे ना, हा पॅरेग्राफ ना नीट वाचा पुन्हा आणि ह्या संदर्भात तुम्हाला जे काही थोडंसं YouTubeवर, थोडंसं Googleवर, ChatGPTवर जे काही थोडी इन्फॉर्मेशन अजून तुम्हाला स्वतःहून घेता येईल, ती घ्या. हं. प्रत्येक इच्छा एका वहीत मी दावा करतो ने सुरू करत, केवळ वर्तमानातच लिहा. आपल्याला माहिती मॅनिफेस्टेशन आपण टेक्निक बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या आहेत. तसंच हे सुद्धा आहे. आता मला घर घ्यायचंय. हं. त्या एरियामध्ये मध्ये मी आपल्या ध्यान आणि रेकी ग्रुपमध्ये एक उदाहरण पण एका ताईंना टाकलं होतं, की त्यांना वाटत होतं, की घराचं काहीतरी म्हणत होत्या त्या म्हणून ते टाकलं होतं. तर मी दावा करतो म्हणजे मी क्लेम करतो हां, की माझं समजा आपल्याला 4 बीएचके घ्यायचंय. माझं 4 बीएचके घर पुण्यामध्ये समजा कोथरूड एरियामध्ये पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण लिहू शकतो, की माझा 4 बीएचके मोठा फ्लॅट कोथरूड एरियामध्ये आहे. हे असंच मी त्यांना काहीतरी उदाहरण टाकलं होतं. तर हे वर्तमान काळातच लिहा. म्हणजे ऑलरेडी ते घर आता माझ्याकडे आहे. विचारांमध्ये सुधारणा करणे 7वा धडा. ज्याच्यामध्ये बाबाजी म्हणतात, की तुम्ही जेव्हा मला पाहिजे, माझ्याकडं ते पाहिजे, पाहिजे याचा अर्थ तुमच्याकडे त्या गोष्टीची कमी आहे. पण खरं तर आपण सगळेजण परिपूर्ण आहोत. मग आपल्याला कमी का वाटतंय? आणि बाबाजी म्हणतात, की तुम्ही जर असं म्हणताय, "नाही, आम्हाला काही असं वाटत नाही." तर तुमची वाक्य तपासा. आमच्याकडे हे नाहीये, आमच्याकडे ते नाहीये. असं त्यांनी त्या धड्यात सांगितलं, की तुमची वाक्यांमध्येच ते येतं, की मला हे पाहिजे. पाहिजे म्हणजे आत्ता माझ्याकडे ती गोष्ट नाहीये, म्हणून मला पाहिजे. म्हणून त्यासाठी इथं हे आपल्याला आत्ता ह्या भौतिक जगामध्ये नाहीये म्हणून वाटतं नाहीये म्हणून आपल्याकडं. पण जसं बाबाजींनी सांगितलं, की सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. तुम्ही फक्त त्या गोष्टीचा दावा केला पाहिजे, क्लेम केलं पाहिजे. ते सगळं तुमच्याकडे आत्ता ह्या क्षणाला पण आपल्या आयुष्यात जी इच्छा आहे ना, आपल्याला वाटते ना, ती इच्छा आत्ता आपल्या आयुष्यात पूर्ण झालेली आहे. पण आपल्याला दिसत तर काही नाहीये डोळ्यापुढं. ह्याबद्दलच इथे सांगितलंय, की केवळ वर्तमान काळात लिहा, की माझ्याकडे ऑलरेडी आमचं ते घर आहे, जे काही मला पाहिजे ते आणि मी दावा करतो. वास्तवात ना भूतकाळ आहे ना भविष्यकाळ आहे ना, केवळ वर्तमान काळ अस्तित्वात आहे. ह्याबद्दल मी तुम्हाला म्हणलं, की थोडं अजून ह्याचा संदर्भ घ्यायचा प्रयत्न करा. आत्ता आपण कालचा दिवस, उद्याचा दिवस असं करून बघतोय. आपल्या रिॲलिटीमध्ये, वास्तवामध्ये वेळ वेळ जी म्हणतो आपण टाईम, ही लिनिअर पद्धतीने काम करते. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली. महिना झाला, आठवडा झाला, वर्ष झालं. ह्या पद्धतीने आपण जातो पुढं, पुढं, पुढं. कारण आपल्याला एक टाईमचं एक दिलेलं आहे, की टाईम, वेळ. पण आपली चेतना जी आहे ना, जी आत्ता ह्या क्षणाला हे वाचतीये, ऐकतीये, समजून घेतीये, तिच्यासाठी वेळेचं बंधन नाहीये. सरळ साध्या भाषेत सांगते मी तुम्हाला. आत्ता इथं बसल्या-बसल्या पण तुम्ही सगळेजण कुठेही संचार करू शकता. जरी तुम्ही हे ऐकत असाल, ज्या कॉन्शियसनेसमधून, ज्या चेतनेतून तुम्ही ऐकत आहात, ती चेतना आत्ता बसल्या-बसल्या काहीतरी डोळ्यापुढे विचार करू शकते, की इथं आत्ता एक गुलाबाचं फुल आहे. करू शकते. म्हणजे त्याला बंधन आहे, की नाही, नाही, रात्रीचे आता 10:15 झालेत, आता अजिबात विचार करायचा नाही. असं काही आहे? आपण सार्वभौम. आपली विचारांची शक्ती कुठेही, कधीही, कुठेही आपली चेतना फिरू शकते. कुठेही संचार करू शकते. तिला वेळेचं बंधन नाहीये. मग केवळ आत्ता वर्तमान काळच अस्तित्वात आहे. ज्या भूतकाळाचा मी विचार आपण तर म्हणू मग एवढ्या गोष्टी घडतायत ना आपल्या रोज अशा. पण मी हे वेळेनुसार त्याला बघतीये. पण खरं तर आत्ता ह्या क्षणाला आपण कुठे आहोत? आपल्या चेतनेने. आपलं लक्ष कुठे आहे आत्ता? आपण काय ऐकतोय, काय करतोय? केवळ तोच क्षण, नाऊ मोमेंट, आत्ताचा क्षणच वास्तवात आहे, अस्तित्वात आहे. बाकी भूतकाळ, भविष्य काहीच नाहीये. थोडं समजायला आपल्याला पहिल्यांदा जर ऐकत असाल तर. बाकी ज्यांना माहितीये, ज्यांनी अनेकदा हे ऐकलं त्यांना काही नाही वाटणार. त्यांना थोडं-थोडं म्हणजे ह्या गोष्टी समजतायत व्यवस्थित. पण जे लोकं हे पहिल्यांदा ऐकतात त्यांच्यासाठी हे थोडंसं अवघड होईल, की भूतकाळ नाहीये, भविष्य नाहीये, केवळ वर्तमानात कसं काय?
तर आपल्या कॉन्शियसला, आपल्या चेतनेला काळ नाहीये. ती कुठल्याही क्षणी आत्ताच आहे. ती कुठेच नसते. ती आत्ता इथंच आहे. मी असं म्हणू शकते का तुम्हाला, जा आता सगळेजण ना कालच्या दिवशी, कालचा दिवसशी जावा. म्हणजे कालच्या ह्याच्यात जावा टाईममध्ये असं म्हणलं तर. कुणाला जाता येईल का मागे? आपण जे जगून झालंय आपलं, ते पुन्हा नाही तिथं मागे जाऊन त्याच पॉइंटला, जिथं आपण ते जगलो, तिथं जाता येईल का आपल्याला? समजतंय? आपण इथं आहोत तर इथंच आहोत. आपण तिथून मागे नाही जाऊ शकत. फार तर फार आपण विचार करू शकतो, की काल आठवू शकतो. स्मरणशक्ती आठवू शकतो आपण ते, की काल असं झालं. पण त्या क्षणाला मी तुम्हाला जावा म्हटलं, कालच्या संध्याकाळी 6ला जिथं होतात तिथं जा सगळेजण. जाता येईल आपल्याला? नाही जाता येत. म्हणजेच आपली चेतना ही केवळ वर्तमान काळात अस्तित्वात आहे. ईश्वर सर्वत्र उपस्थित आहे, सर्वव्यापी आहे. तो सगळीकडे ईश्वर भरून आहे चराचरात. तो सर्वव्यापी भूतकाळ नाहीये आणि भविष्य नाहीये. तो केवळ वर्तमान आहे. कारण आपण सगळेजण ईश्वर आहोत. आपले विचार, आपली चेतना आत्ता इथं आहे, म्हणून ईश्वर पण इथंच आहे. तो ना भूतकाळात आहे ना भविष्यात आहे. जेव्हा तुम्ही भूतकाळाचा विचार करता, तेव्हा तुम्ही काय घडले असेल याची फक्त कल्पना करत असता. हे समजायला थोडं अवघड आहे. म्हणूनच मी म्हटलं थोडा ह्याला वेळ द्या. अगदी लगेच आत्ताच समजलं पाहिजे असं काही नाहीये. फक्त ऐकून घ्या, जरी नाही समजलं तरी. कारण मला नव्हतं समजलं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकत होते तेव्हा. तर भूतकाळात विचार करता तेव्हा तुम्ही काय घडले असेल याची कल्पना करत असता. हं? ही निर्मिती तुमच्या मर्यादित समज आणि स्मरणशक्तीची आहे. काल काय झालं हे मी फक्त आठवू शकते. हं? आणि जी काही मला समज आहे, की अरे भूतकाळात माझ्या इतकं काय-काय घडलं. हे मी कशामुळे बघते, कारण मी जिथं आहे ना, त्या क्षणापासून मागे जाते आणि बघायला लागते. पण खरं तर मी जिथं आहे, त्याच क्षणाला आत्ताच माझा भूतकाळ पण घडतोय आणि त्याच क्षणाला माझं भविष्य पण घडतंय. हेच वर्तमानच आहे, जे सगळं आत्ता सगळं एकाच वेळी घडतंय, असं आहे. एकच पॉइंट येतो. त्या पॉइंटलाच वर्तमान, भूत आणि भविष्य हे तिन्ही घडत असतात. पण आपण त्याला बघतो वेळेनुसार. हे भूतकाळ आहे, हा वर्तमान आहे आणि मग भविष्य आहे. पण तसं नाहीये. प्रत्यक्षात तसं नाहीये. म्हणून म्हणलं की नाही जरी समजलं तर फक्त ऐका आणि त्याचा थोडा अभ्यास करा. हं? हा मायेचा भ्रम आहे. जसा तुम्हाला भूतकाळ जाणवतो, तसाच त्यामध्ये थोडे बदल करून भविष्य पुन्हा घडू शकते ही तुमची कल्पना असते किंवा आहे. म्हणजे जे काही भूतकाळात मागे जे काही घडलंय आपल्यासोबत, त्यामध्येच थोडंफार इकडं-तिकडं होईल आणि असंच आपलं भविष्य असेल, असं आपल्याला वाटतं. म्हणजे एखादी व्यक्ती भूतकाळात आपल्याशी जशी वागली आहे ना, तर ती जेव्हा पुन्हा समोर येईल, तेव्हा आपल्याला तसंच वाटतं, की ह्या माणसासोबत माझं रिलेशन असंच आहे आणि जेव्हा कधी आम्ही पुन्हा भेटू, तेव्हा असंच काहीतरी घडणार आहे. म्हणून ते झालं भविष्य. अशा प्रकारे हे सांगितलेलं आहे, की जसा तुम्हाला भूतकाळ जाणवतो, जसं तुम्ही आठवतं ना, काल काय झालं, परवा काय झालं, असं करून जे भूतकाळात जाता, मागे जाता. तसंच थोडंफार तुम्हाला असंच काहीतरी भविष्य असेल. उद्याचा पण माझा दिवस असाच असेल किंवा परवा असा असेल किंवा काही वर्षांनी पण ह्याप्रमाणेच असं काहीतरी असेल. असा आपण पुढचा विचार करतो ना, त्याच्याबद्दल सांगितलंय, की मागचा विचार काय घडलंय आणि पुढचा विचार हे सगळं भ्रम आहे. ह्या सगळ्या कल्पना आहेत. आता हे कसं काय हे आपल्याला आपल्या समजेपेक्षा थोडं वेगळं असल्यामुळे मर्यादित समज आणि स्मरणशक्ती जसं म्हणलंय, त्यामुळे हे थोडं समजायला अवघड आहे. पण खरं जे आहे, सत्य जे आहे ते वर्तमानच आहे. म्हणून म्हणतात ना, की जे काही झालं ते झालं. पण तुमचं जे पुढचं आयुष्य किंवा जे काही तुमचं आयुष्य आहे, वास्तव आहे, ते केवळ वर्तमानातच घडतं. जो विचार आत्ता माझ्या डोक्यात आहे ना, तोच सगळं घडवत असतो. सगळ्या काही गोष्टी. आत्ता आपण ज्या व्हायब्रेशनमध्ये आहोत, युनिफाईड शिकतोय आपण. आत्ता आपलं युनिफाईड शिकतोय. कुठेतरी ते वास्तव ऑलरेडी बनायला लागलंय. सुरू झालंय ते युनिफाईड शिकत असताना. म्हणजेच आता आपण पूर्ण आपला फोकस कशावर ठेवला पाहिजे? वर्तमानावर. युनिफाईड हे माझं वास्तव आहे आत्ता. वर्तमान माझा युनिफाईडमध्ये मी शिकतेय. हेच आपलं सत्य आहे. हं? जेव्हा तुम्ही भूतकाळाची किंवा भविष्याची स्वप्ने बघण्यात व्यस्त असता, तेव्हा
तुम्ही वर्तमान चुकवता जे तुमचं एकमेव सत्य वास्तव आहे. पुन्हा एकदा हे वाक्य आलं बघा. आपण खूप विचार करतो भूतकाळातला, पुढचा. पण तेव्हा आपण जो सगळ्यात अमूल्य असे वर्तमान काळ आहे, जो सत्य आहे, एकमेव सत्य आहे, ते सोडून आपण खूप मागे-पुढे, मागे-पुढे, काल काय झालं, उद्या ह्याची चिंता करण्यात जे आपलं खरा-खुरा भ्रम सोडून जे काही वास्तव आहे ना, तो म्हणजे आपला प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट मोमेंट, आत्ताचा क्षण. हे सगळं आपण सोडून देतो. म्हणून आपण ग्रुपमध्ये सुरू केलं होतं. 21 का 30 दिवसाचा काहीतरी प्रयोग मी टाकलं होतं. विचारांबाबतीत सावधान राहा, जागरूक राहा, वर्तमानात राहा जितकं राहता येईल. वर्तमानात राहा, वर्तमानात राहा, वर्तमानात राहा ह्याच्यासाठीच, की आपण इतके भूतकाळाचे विचार जेव्हा करतो ना, तेव्हा आपण खरं तर भ्रमात असतो. आता समजतंय? की जेव्हा-जेव्हा आपण भूतकाळात काल काय झालं, हे कोण कसे वागले, काय वागले, हे जितकं तुमच्या डोक्यात येईल ना, तुम्ही तितके भ्रमात आहात म्हणून समजायचं. तो मायेचा भ्रम आहे. ते वाक्य बघा. मायेचा भ्रम आहे. म्हणून ना भूतकाळ ना भविष्य. केवळ वर्तमान इज माय रियालिटी. इज द ओन्ली फॅक्ट. हेच फक्त सत्य आहे. बाकी सगळं भ्रम आहे. ठीक आहे? आजपासून हे वाचल्यानंतर अजून थोडा ह्याच्यावर स्टडी करा. जितकं तुम्हाला करता येईल. आणि मग जितकं वर्तमानात राहता येईल, दिवसभर विचारांमध्ये न अडकता, तितकं वर्तमानात राहा. म्हणजे याचा अर्थ आपण भ्रमात नाही आहोत. आपण वर्तमानात आहोत. हं? हां. तुम्ही काही विशिष्ट इच्छांचा दावा करू शकता, केवळ तेव्हाच जेव्हा त्यांच्याद्वारे तुम्ही दुसऱ्या कोणाच्या स्वतंत्र इच्छेमध्ये फ्री हस्तक्षेप करण्याचा दावा करत नसाल. उदाहरणार्थ, तुम्ही हरी किंवा सुमन यांच्याशी परिपूर्ण, बिनशर्त प्रेम संबंधांचा दावा करू शकता. परंतु तुम्ही असा दावा करू शकत नाही की हरी किंवा सुमन तुमचा जीवनसाथी असतील किंवा तुमच्याशी लैंगिक संबंध ठेवतील. बिनशर्त प्रेमावर आधारित नाते प्रत्येकाच्या सर्वोच्च हिताचे असते. पण कोणी तुमच्याशी लग्न करेल की नाही हे त्या व्यक्तीवरही अवलंबून आहे. तुमच्या इच्छा कितीही प्रबळ आणि शक्तिशाली असली तरी दुसऱ्या कोणाच्याही स्वतंत्र इच्छेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. हं. ह्या पॅराग्राफमध्ये जे सांगितलंय ना, ते आपल्या आयुष्यातल्या सगळ्या उदाहरणांमध्ये बघायचं. हं. इथं त्यांनी केवळ एक असा मुलाचा, मुलीचा संबंध दिलाय. त्याचं उदाहरण दिलंय. पण आपल्या आयुष्यात अशा अनेक इच्छा असतात, की जिथं आपण केवळ स्वतःचाच विचार करतो आणि म्हणतो आमचं मॅनिफेस्टेशन होतच नाही, आम्हाला कधीच यश मिळत नाही, आमची कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही. का नाही होत? कारण त्यामध्ये बाकीची लोकं इन्व्हॉल्व आहेत. जसं मी त्या दिवशी एक उदाहरण दिलं होतं घराचं आणि गाडी घेण्याचं वगैरे. त्या घरामध्ये अनेक लोकं राहणार आहेत. त्या माणसांची इच्छा नाहीये, की ते घर तिथं घ्यावं आपण त्या एरियामध्ये. पण मी केवळ पाहिजे, मला ते घर तिथं पाहिजे, तिथं पाहिजे. त्या व्यक्ती जर तयार असतील, की ठीक आहे चला आपण ह्या एरियामध्ये घर बघू किंवा बजेटनुसार किंवा किती खोल्यांचं घर घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींवरून सगळेजण अलाईन पाहिजेत एका इच्छेबरोबर. कारण त्या घरामध्ये अनेक जण राहणार आहेत. आपण एकटे राहतो का? नाही. आपल्याबरोबर आपलं सगळं कुटुंब आहे. मग त्यावेळी त्या सगळ्यांच्या इच्छांचा विचार, कारण त्यांची पण फ्री विल आहे. मी जसं काहीही विचार करू शकते, मला जसं स्वातंत्र्य आहे, पाहिजे ती इच्छा करण्याचं, फ्री विल, स्वतंत्र इच्छा माझी जशी आहे तशी त्या माणसाची पण आहे, कारण तो पण ईश्वराच्याच प्रतिमेत बनलाय. त्याच्यात पण तेवढ्याच शक्ती आहे, त्याच्यात पण तेवढंच सामर्थ्य आहे. त्याला सुद्धा फ्री विल दिलेली आहे. मग मी माझाच कसा विचार करू, की हे का मी ही इच्छा करते, पण ती लोकं त्याच्यात आहेत. त्यांचं पण त्याच्यात हे आहे ना, शेअर आहे. मग मी कसं म्हणू शकते? आणि जर नाही झाल्यावर पण मग आपण म्हणतो, की आमची इच्छाच पूर्ण होत नाही. काय माहिती आम्हाला कधीच हे असलं मॅनिफेस्टेशन खोटं आहे, हे असं खोटं आहे, हे आपण हे सगळं अनेकांकडून ऐकतो बोलताना. पण त्या इच्छेमध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, जे बाबाजी आता ह्या पुढे आपल्याला सांगतायत. किती फॅक्टर इन्व्हॉल्व आहेत पुढच्या धड्यामध्ये. आधी ह्या धड्यामध्ये आपण केवळ इच्छा काय आहेत हे बघणार आहेत. पुढचा धडा आपल्याला शिकवतोय, की त्या इच्छा वास्तवात कशा आणायच्या? आणि त्यावेळी आपल्याला कळेल, की अरे बापरे! हे असं सगळं आहे का? आता तर ही वेळ अशी आहे सध्या, की तुम्ही जे काही करताय ना, शुद्ध हेतूने जे विचार करताय ते पटपट मॅनिफेस्ट व्हायला लागलंय. कितीतरी लोकांची उदाहरणं बघा तुम्ही. म्हणजे असा विचार केला, की इच्छा पूर्ण होती. इतकीच जबरदस्त एनर्जी आता पृथ्वीवर आहे. आपल्या आयुष्यात जे काही
पाहिजे ना, हे मिळवण्याची बेस्ट विंडो टाइम आत्ता आहे. आणि बरोबर त्यावेळेस बाबाजींचं प्लॅनिंग बघा. मी आजच कितीतरी ऐकत होते, 22 मेचा दिवस जो आहे तो मी ऐकत होते की जबरदस्त एनर्जी आहे. तुम्हाला जे काही पाहिजे, इच्छा असेल तुमच्या, ते लिहून घ्या. असं कुणीतरी कुणाचं तरी एक असंच माझ्या समोर आलं होतं. आणि ते काहीतरी युरेनसचं काहीतरी ग्रहाचं वगैरे ते सांगत होते. म्हणजे ह्यावेळेस जेव्हा आपल्याला प्लॅनेटरी मुवमेंट ही जी एनर्जी ही पण साथ देते, त्यावेळेस आपल्याला आपली तर मूळ आहेच आहे आपल्याच सगळ्या इच्छाशक्तीनी, संकल्पशक्तीने आपण जे पाहिजे ते कधीही आणू शकतो. पण ज्यावेळेस तुम्हाला ब्रह्मांड सुद्धा त्यासाठी इतकं भरभरून देतं, तशी एनर्जी या 2-3 दिवसात आहे. आणि बरोबर त्यावेळेस आपल्याला हे सगळं समोर येतंय. केवढं जबरदस्त प्लॅनिंग बाबाजींचं आहे, की त्याच काळामध्ये आपल्याला हे सगळं शिकायला मिळतंय. त्यामुळं ह्या सरावामध्ये आपण आपल्या इच्छा काय आहेत बघणार. पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्या इच्छा वास्तवात कशा आणायचं याचं प्रॉपर टेक्निक शिकणार आहेत बाबाजींकडनं. त्यासाठी हे महत्वाचं आहे. नाहीतर आपण पाहिजे ती इच्छा करायची आणि आपल्याच स्वार्थाची फक्त त्याचाच विचार करून. आणि मग तिथं झाल्यानंतर ती इच्छा पूर्ण नाही तर मग म्हणणार मग हे सगळं आम्हाला काही होतच नाही, आम्हाला अनुभव येत नाही असं म्हणणार. त्यामुळं आपली इच्छा खरोखर पूर्ण करायची ना, तर पहिले समजून घेऊ, की त्याच्यामध्ये काय-काय फॅक्टर्स आहेत, त्या इच्छा करण्यामध्ये सुद्धा. म्हणजे आपल्याला आयुष्यात पुढे कधीच त्रास होणार नाही आणि पाहिजे ती इच्छा आपण मिळवू शकतो. कारण बाबाजींनी सांगितलं, ईश्वरी प्रतिमेत आहात. तुमच्याकडे सगळे गुण, विचार सगळं आहे. तुम्ही पाहिजे तसं आयुष्य तुमचं सृजन करू शकता, निर्माण करू शकता. मग अडथळा कुठे येतो? अडथळा इथे येतो, त्या शक्तीमध्ये. कारण मी माझी फ्री विल बघतीये. ज्या माणसांसोबत माझी इच्छा आहे, त्यांची सुद्धा फ्री विल लक्षात घेणं गरजेचं आहे. मी स्वतंत्र माझ्यासाठी काही इच्छा करत असेल तर ती गोष्ट वेगळी. त्याच्यामध्ये कुणाची फ्री विल हस्तक्षेप होणार नाही. त्यावेळी ती इच्छा पूर्ण व्हायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हं? म्हणून असं लिहिलंय की तुम्ही अ, तुम्ही काही विशिष्ट इच्छांचा दावा करू शकता केवळ तेव्हाच, जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या स्वतंत्र इच्छेमध्ये हस्तक्षेप करण्याचा दावा करत नसाल. माझ्या मुलाला मी शिकायला बाहेर पाठवणार नाही. लक्षात आलं? आपल्या घरातल्यांवर जेव्हा आपण असा कंट्रोल ठेवतो, तेव्हा हे लक्षात आणायचं, की आपण त्यांच्या फ्री विलमध्ये अडचणी आणतोय, हस्तक्षेप करतोय, कंट्रोल करायला जातोय. कारण त्यांची फ्री विल जरी ते लहान असेल बाळ, लहान मुलगा असेल, कुणी असेल, त्यांची फ्री विल आहे. त्यांना स्वतंत्र इच्छाशक्ती आहे. त्याच्यामध्ये आपण नाही, नाही, तू नाही हे करायचं, नाही हे करायचं. हे जे आपण अगदी लहान मुलं सोडून द्या, ज्यांना आपल्या गायडन्सची गरज असते. पण जेव्हा ती मोठी होतात आणि जेव्हा त्यांना काही असे निर्णय घ्यायचे असतात, त्यावेळी प्रत्येक वेळी आपण त्याच्यात हस्तक्षेप नाही करू शकत. मग म्हणजे हस्तक्षेप म्हणजे कसं, त्यांना बोलणार नाहीत आपण कदाचित, पण आपण मनातल्या मनात ती इच्छा धरू सारखी, की ह्याचं असं होऊ नये, ह्याला इथंच मिळावं, हे असं व्हावं, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर ते सुद्धा हस्तक्षेपच आहे त्यांच्या फ्री विलमध्ये. म्हणून लिहिलंय, की तुम्ही दावा करत नसाल, तर तुम्ही अशा इच्छा तुम्ही धरा मनामध्ये. उदाहरणार्थ हरी किंवा सुमन यांच्याशी परिपूर्ण बिनशर्त प्रेम संबंधाचा दावा करू शकता. पण तुम्ही असा नाही करू शकत, की हे दोघं, या दोघांपैकी म्हणजे मुलगा किंवा मुलगी असं ते उदाहरण दिलेलं आहे, की त्यांनी आपलं जीवनसाथी असलंच पाहिजे किंवा लैंगिक संबंध या बाबतीत पण इथं सांगितलं गेलंय. म्हणजे की फोर्सफुली तुम्ही कुणाबद्दलही अशी इच्छा धरू नाही शकत. समोरून त्या व्यक्तीला जर ते मान्य नसेल लग्न करणं किंवा अशा कुठल्या संबंधांबद्दल, तरी सुद्धा तुम्ही जबरदस्तीने ती इच्छा मनात धरताय, की ह्या माणसाचं लग्न माझ्याबरोबर झालंच पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा अशी इच्छा करताय, पण त्या माणसाची ती इच्छा नाहीये, तर ह्याचा अर्थ ती इच्छा पूर्ण होणारी नाहीये. फ्री विल असलं पाहिजे त्याच्यामध्ये. फ्री विलचा आपण विचार केला पाहिजे. बिनशर्त प्रेमावर आधारित नातं प्रत्येकाच्या सर्वोच्च हिताचं असतं. बघा, जेव्हा आपण बिनशर्त कुठल्याही शर्तीशिवाय जेव्हा तेव्हा ते नातं पुढे जाऊन एक सगळ्यांच्याच हिताचं असतं. पण कोणी तुमच्याशी लग्न करेल की नाही हे त्या व्यक्तीवरही अवलंबून आहे. आपण अशी उदाहरणं बघतो समाजामध्ये. किती घटना घडतात त्याच्यावर. एकतर्फी प्रेम, एकतर्फी हे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं येतं, की जेव्हा असं कुणी करतं जबरदस्ती त्या माणसाच्या इच्छेविरुद्ध, तेव्हा त्याचे रिझल्ट पण तसेच असतात. तुमच्या इच्छा कितीही प्रबळ आणि शक्तिशाली असली, तरी सुद्धा दुसऱ्या कोणाच्या स्वतंत्र इच्छेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. जर आपण असं करत असू, म्हणजे कुणीही असं करत असू, त्या माणसाला त्याचे रिझल्ट मिळणारच. जी एनर्जी आपण देतो ती आपल्या सुद्धा बाबतीत ती पुढे जाऊन तसेच रिझल्ट देणार आपल्याला.
म्हणून आपली जरी खूप इच्छाशक्ती स्ट्रॉंग आहे एखाद्याची की मी ते घडवून आणणारच असं जरी आपल्याला वाटत असेल तरी सुद्धा दुसऱ्याच्या इच्छाशक्तीमध्ये ते जर त्रासदायक अडचण असेल तर ते हिताचं नाहीये असं इथं सांगण्यात आलंय. म्हणून इच्छा करताना अशी असावी की जी सगळ्यांच्या हिताची असली पाहिजे. कुणाच्याही फ्री विल मध्ये येऊ नये. आणि ती कधी कसं कळणार मला? मी जेव्हा माझ्या हार्टवर जाते, हृदयात जाते, माझ्या उच्च स्वशी बोलते, तेव्हा मला कळतं. बघा बऱ्याचदा आपण इच्छा करतो, पण तो निर्णय घेतल्यावर चुकीचे ठरतात ते निर्णय. पुढे गेल्यावर समजतं अरे आपला निर्णय चुकला. त्यावेळी तो निर्णय चुकू नये यासाठी आपण एक प्रयत्न करू शकतो, की माझी खरी इच्छा काय आहे? हे सांगा, जी माझ्या हिताची. मग आपल्याला आपला उच्चस्व ती इच्छा सांगतो. या पद्धतीने तू जा. तो मार्ग दाखवतो. हं. हां, स्वाती ताई इथूनच. वास्तववादी बना. तुमचा दावा अशा अटींमध्ये सांगा की तुम्ही विश्वास ठेवू शकता की ते शक्य आहे. दरवर्षी मी 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची अफाट संपत्ती कमावत असल्याचा दावा करतो. हे विश्वसनीय आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा त्या इच्छेमध्ये किंवा अधिक आणि किंवा चांगले असे जोडून त्याच्या मर्यादा काढून टाका. आता तुम्ही ना वास्तववादी बना म्हणजे थोडं प्रॅक्टिकल राहा. आता अगदीच मला माझं जे नोकरीचे माझी पगार वगैरे आहे ते मला माहिती. ती जरी आपण एक समजू की किती आपण एक त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट झाली किंवा आपण एखादा बिझनेस करायला लागलो साइड बाय साइड नोकरी करत असताना त्याच्यात जरी चांगलं यश मिळालं तर एक आपल्याला साधारण रेंज माहित असते की जरी मी 2-3 बिझनेस एकत्र केले, अजून कुठे मी स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावतोय किंवा अजून कुठे काय करतोय, ह्या पद्धतीने इन्कम सोर्सेस आपल्याला माहिती आहेत. त्यामध्ये एक साधारण एक आकडा आपण आपल्या मनात ठेवू शकतो. अगदीच मला आता 100 करोड मिळालेच पाहिजेत दर वर्षाला असं जर आपण म्हणलं तर ते आपल्याला लॉजिकल पण वाटत नाही आणि ते प्रॅक्टिकल पण नाहीये. आपल्या आयुष्यात तेवढे इन्कम सोर्सेस नाहीयेत, आपली तेवढी स्किल नाहीये, आपण त्या पद्धतीने काहीच प्रयत्न नाहीयेत, कृती नाहीये. मग आपण असा दावा नाही करू शकत. हा, म्हणून असं म्हणलं की वास्तववादी बना की किमान तुमच्या आतमध्ये तरी ते खरं वाटलं पाहिजे. ते होईल नाही होईल जाऊ दे, पण जेव्हा आपण असा दावा करतो तेव्हा माझ्या मनातूनच कितीतरी ब्लॉकेजेस येतील बाहेर. काही पण असं कुठे होतं का? 100 करोड कुठे तू हे होणार आहे? हे आपलेच विचार आपल्याला तिथं समोर येतील. मग असे विचार ठेवा की ज्यावर आपण विश्वास ठेवू शकतो की हा, जरी मी एक वरवर धरलं चला तर महिन्याला एवढे किंवा वर्षाला इतकी रक्कम मी साधारणपणे माझ्या सगळ्या इन्कम मधून कमवू शकते. अशा पद्धतीने इथं संपत्तीबद्दल आपल्याला पैशाबद्दल सांगितलंय की दरवर्षी मी 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची संपत्ती कमवतो दरवर्षी असं तिथं दिलंय बरं का. म्हणजे एक उदाहरण दिलंय. कमवत असल्याचा दावा करतो. हा, हे विश्वसनीय आहे. आणि हे लिहिताना 10 लाख आपल्याला माहिती जरी असेल की माझं एक टार्गेट आहे बाबा, मला आता महिन्याला समजा महिन्याला 10 लाख असं आपण धरू. तर त्यावेळी ना त्याच्या अधिक म्हणजे तेवढं लिमिट नाही करायचं 10 लाख महिन्याला असं म्हणण्यापेक्षा 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक मिळवतो मी दर महिन्याला असा दावा करू शकतो. मिळवतो वर्तमान काळ. हं, की दर महिन्याला मी 10 लाख किंवा अधिक किंवा त्याच्यापेक्षा चांगले पैसे 10 लाखापेक्षा जास्त माझ्याकडे येतात. म्हणजे त्या 10 लाखाचं जे लिमिट आहे ना ते काढून टाकायचं. 10 लाखाला पुढे जरी वाढलं, 10चे समजा 15 झाले तर कुणाला नकोय. त्या पद्धतीने त्याला एक लिमिट जे घातलंय, त्याला एक भिंत जी लावली ती काढून टाकायची आणि त्याच्यामध्ये फक्त ऍड करू शकतो की 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळवू शकतो. असंच उदाहरण तुम्ही मार्क्स परीक्षेमध्ये, मला ह्या परीक्षेमध्ये 250 मार्क पाहिजेत. 250 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. ग्रेड असते बऱ्याच जणांना. तर त्या पद्धतीने हे असं ऍडजस्ट करू शकतो आपल्या आपल्या इच्छेनुसार. पण सांगताना जे काही आपलं टार्गेट आहे ना त्याच्यापेक्षा किंवा अधिक हा शब्द लावायचा. ह्याच्याने काय होतं, पॉसिबिलिटी अजून वाढते की ते मिळालं तर चांगलं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मिळालं तर का नाही, त्याच्यात काय वाईट आहे ना. तर आपण त्याला लिमिट नाही घालायचं स्वतःहूनच मनाने की मला एवढेच मिळालं असं नाही. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर कुणाला सगळ्यांच्या हिताच आहे ना ते, ज्यांनी जी कुठली आपण इच्छा करतो त्यासाठी. तर असं जोडायचं आणि त्याची मर्यादा काढून टाकायची.
एवढा लास्ट पॅरेग्राफ आहे. तुमच्या शांत वेळेनंतर तुमच्या खऱ्या इच्छांची यादी तपासा, ज्या विचारांना तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी आवश्यकता आहे. त्या यादीसोबत या इच्छांची तुलना करा. आता तरी या 2 याद्या एकत्र करण्याबद्दल चिंता करू नका. तुमच्या उत्सुकतेसाठी हे लक्षात घ्या की तुमचे सध्याचे काही विचार तुमच्या खऱ्या इच्छांना पूर्ण होण्यापासून कसे थांबवत आहेत. लवकरच, खूप लवकर तुम्हाला या खऱ्या इच्छा पूर्ण होताना दिसतील. थँक्यू स्वातीताई, तुम्ही खूप छान वाचलं. तर आता आपल्याला हे जे करतोय आपण की जो सराव करणार आहेत की आपण आपल्या उच्च स्वला उद्यापासून आपण हे सुरू करणार आहेत. पुढचे पुढचे 5 दिवस की आपल्या उच्च स्वला आपण शांत होऊन विचारणार की माझ्या खऱ्या इच्छा सांग. हा, असं होईल की 5 दिवसात तुमच्या 2-3च इच्छा येतील. आपल्या काही इतक्या इच्छा नसतात एका वेळेस, राईट? पण जेव्हा कधी पुढे जाऊन तुम्ही आयुष्यामध्ये निर्णय घेताना तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की हे करू का ते करू, किंवा हे करावं का ते करावं, घर इकडे घ्यावं का तिकडे, असं काहीही तुम्हाला असेल ज्यावेळी, तेव्हा तुम्ही हा सराव वापरू शकता. तेव्हा आता सध्या आपण हे फक्त बघणार की आत्ताच्या क्षणाला माझ्या हिताची काय इच्छा आहे, जी माझ्या हृदयात आहे. हा, माझा समाज, माझा परिवार ह्यांची विचार न करता मला काय वाटतंय, हे आपण ह्या आठवड्यामध्ये बघणार. जेव्हा आपण ती यादी म्हणजे जे काही इच्छा येतील आपल्याला ती लिहून ठेवू. आणि अजून एक गोष्ट आपण करणार ती म्हणजे ज्या विचारांना तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी आवश्यकता आहे त्या यादीसोबत या इच्छांची तुलना करा. आता कुठले विचार माहिती का? 7व्या धड्यामध्ये आपण बघितलं होतं ना की काल पण आपण त्याच्याबद्दल बोललो की डोळे मिटून विचारा की माझ्या कुठल्या विचारांमध्ये या आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. हा, तर जो विचार आलेला असतो ना, तो विचार, जी काही तुम्हाला इच्छा येईल पुढच्या 5 दिवसांमध्ये आतून, तो विचार त्या इच्छेमध्ये अडथळा असणार आहे. आणि हे अगदी म्हणजे मी तुम्हाला सांगते इतकं अॅक्युरेट आहे. मी तुम्हाला सांगते हे इतकं अॅक्युरेट आहे. तुम्ही हा प्रयोग करून बघा की आज रात्री झोपताना तुम्ही म्हणा की आता मला कुठल्या विचाराला सुधारायची गरज आहे आत्ताच्या परिस्थितीत. पण त्यासाठी तुम्हाला हृदयात थोडंसं खोलवर जाऊन उच्च स्वसोबत एक 15 मिनिटं तरी थांबावं लागेल त्या कालावधीमध्ये. जेव्हा तुम्ही त्याला विचारता की हे उच्चस्व मला आत्ता कुठल्या विचारामध्ये सुधारणा करायची गरज आहे. जो कुठला विचार येईल ना तुमचा, तुम्ही जेव्हा उद्या हा सराव कराल की जिथं तुम्ही इच्छा विचाराल, त्या इच्छेमध्ये तो जो आलेला विचार आहे आज, तो अडथळा असतो. की मला जर आज असा विचार आला की आत्ता सध्या तू ओव्हर थिंकिंग करतेस, असा विचार आला, ज्याच्यामध्ये मला सुधारणा करण्याची गरज आहे. आणि उद्या जाऊन जेव्हा मी माझी इच्छा विचारते, काय इच्छा आहे? तर ती इच्छा कदाचित अशी येऊ शकते, की एक मला घर घ्यायचं ह्या एरियामध्ये, असं येऊ शकतं. मग आता ते ओव्हर थिंकिंग जे आहे, ते ह्याच बाबतीत आहे, की ते घराचं कसं होणार? नीट होईल का? असं सगळं. आता वरवर जरी आपण म्हणू नये, ठीक आहे, होऊन जाईल सगळं, असं होऊन जाईल, होऊन जाईल. पण खोल हृदयात सगळं माहीत असतं, की काय ब्लॉकेज आहे. तुमची इच्छा का नाही पूर्ण होते, त्याचं कारण हृदयाला माहितीये. आपल्या आयुष्यात आता जिथं कुठं आपण अडकलो असेल वाटतं ना, की माझं हे का नाही होते काम? किंवा इच्छा पूर्ण का नाही होते माझी? त्याचं तुम्ही तुमच्या हृदयात जाऊनच विचारा, की कुठला विचार आहे, ज्याला मला सुधारण्याची गरज आहे? ते तुमचा आन्सर आहे, की तुमची इच्छा पूर्ण का नाही होते. इतकं ॲक्युरेट आहे. मी अनेकदा हे ट्राय केलेलं आहे. परफेक्ट. बऱ्याचदा काय होतं आपल्या लक्षात नाही येत, की हे माझा विचार असू शकतो खोलवर. की ह्या विचारामुळं माझं काम अडलंय. असं वाटतच नाही आपल्याला. कारण आपण आपल्या जागृत मनामध्ये असतो. पण जे आतमध्ये खोलवर आहे ना, ते हृदयात गेल्यावर कळतं, की हा तुझा विचार आहे. आणि ते जेव्हा समोर येतं ना, मग आपण त्याच्यावर मग ॲक्शन घेऊ शकतो. मग आपण त्या विचाराला एक पूरक असा विचार म्हणजे त्याचा उलटा विचार आपण करून रिपीट करून मनामध्ये अफर्मेशन म्हणून मग आपण ईश्वराच्या प्रतिमेत हे सगळं आठवून त्या विचाराला बाहेर काढू शकतो. पण आधी कळलं तर पाहिजे की ब्लॉकेज कुठे आहे, प्रॉब्लेम कुठे आहे. जर आपली इच्छा शुद्ध हेतू असेल, कुणाच्या फ्री विल मध्ये येत नसेल, कुणाच्या स्वतंत्र इच्छेमध्ये हस्तक्षेप करत नसेल, पण तरीही पूर्ण होत नसेल, तर त्यावेळी आपण हे चेक करू शकतो. आणि मी जसं सांगितलं ना, की का बरं हे सगळं आपण तर नॉर्मली पण विचार येतात आपल्याला. मग ह्याच्यात एवढं सराव करायचं कशाला आहे? तर तुम्ही बघा ते करून.
हे जे आपल्या डोक्यात आलेलं आहे ते बुद्धीतून आणि मनातून झालेले प्रकट झालेले विचार आहेत. ते दरवेळी खरे असतातच असं नाहीये. ते आपलं लॉजिकल माइंड आहे, अनालिटिकल माइंड आहे, जे आपल्याला अरे मागच्या वेळेस तसं झालं होतं, ह्या वेळेस पण तेच होणार हे सांगतं. आपलं मन, आपली बुद्धी आपल्याला कुठे कुठे घेऊन जाते. भूतकाळातलं अपयश दाखवतं, भूतकाळात घडलेल्या घटना. बघा, पुन्हा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला ते परत फेल्युअर आलं होतं ना, तसंच होईल हे सांगतं मन आपलं. म्हणून त्या विचारांवर विश्वास नाही ठेवायचा. पण जे हृदयाचे विचार आहेत, इथून जे प्रकट होत आहेत, आणि त्यासाठी कुठला विचार माझा अडथळा आहे, हे आपल्याला तिथं कळतं. ह्या दोन्ही गोष्टी चेक करा असं ह्यामध्ये सांगितलंय, की यादीसोबत त्या इच्छांची जी यादी, म्हणजे इच्छा आपण ज्या लिहू त्याच्यासोबत जे विचार आपल्याला दुरुस्त करायचे, जे काही आपल्या मनातील, ते दोन्ही तपासा. ते दोन्ही एकमेकांशी जोडलेले असतील. आत्ता तरी ह्या दोन याद्या एकत्र करण्याबद्दल चिंता करू नका. म्हणजे दोन्ही लगेच एक हे करू नका असं म्हणतायत, की आत्ता सध्या तुम्ही फक्त तुमच्या उत्सुकतेसाठी हे लक्षात घ्या, की तुमचे सध्याचे काही विचार तुमच्या खऱ्या इच्छांना पूर्ण होण्यापासून कसे थांबवत आहेत. म्हणजे जेव्हा सराव अजून सुरू व्हायचा ना, म्हणून इथं असं लिहिलंय, की सध्या तर टेन्शन घेऊ नका. जेव्हा सराव सुरू होईल तेव्हा तुम्ही जे काही तुमचे विचार लिहून ठेवलेले आहेत ऑलरेडी, आणि मग आता तुमची जे इच्छा प्रकट होतील त्याला तुम्ही जोडून बघू शकता असं म्हणलेलं आहे. ज्यांनी तो सराव केला नाहीये तर करून बघा तो. काय वाटतंय, माझे कुठले विचार आहेत जे मला प्रॉब्लेम देत आहेत, अडथळे आणतायत, असं तुम्ही हृदयामध्ये जाऊन तुमच्या उच्च आत्म्याला विचारा. आणि मग नंतर तुम्ही इच्छांचं पण हे सराव उद्या करू शकता. उद्याचा दिवस आहे, आज आहे रात्रीची वेळ. तर लवकर, खूप लवकर तुम्हाला या इच्छा पूर्ण होताना दिसतील. तर अशा पद्धतीने आपण आपला जो 9वा धडा आहे तो आपला संपलेला आहे. यामध्ये कुठलंही तुम्हाला असं वाटलं की हे समजलं नाहीये किंवा थोडं मला माहितीये ते वर्तमान काळ, भूतकाळ थोडं तुम्हाला हे झालं असेल, पण हरकत नाहीये. तो नुसतं एक समजून घ्या एक पॉइंट, की जे काही आहे ते वर्तमानात आहे. जे काही आहे ते वर्तमानात आहे. कारण आपण नाही तर भूतकाळात पण नाही जाऊ शकत आणि भविष्यात पण जाऊ शकत नाही. जाऊ शकतो आपण, नाही जाऊ शकत. फक्त आपण विचारांनी भूतकाळात जातो, स्मरणशक्तीने. पण असतो आपण कुठे, जो काही क्षण आता माझ्या समोरून चाललाय, जिथं माझी चेतना आहे, जिथं माझे आत्ता मन, बुद्धी, शरीर जिथं आहे, तेच वर्तमान आहे. तर एवढं फक्त लक्षात घ्या सध्यापुरतं तरी. आणि हेच वर्तमान आहे जिथं आपण आपल्या आयुष्याची निर्मिती करू शकतो. म्हणून आत्ताचा विचार महत्वाचा आहे. काल काय विचार आले होते निगेटिव्ह, माझा दिवस खूप खराब गेला, खूप नकारात्मक विचारांनी भरलेला गेला, जाऊ दे. आत्ता माझ्या मनामध्ये काय विचार आहेत ते माझं भविष्य घडवणार आहे. आपण असं म्हणतो ना, की ते माझं वास्तव घडवणार आहे. तर खरंच वर्तमानात ती शक्ती आहे म्हणून म्हणतो आपण. वर्तमानामध्ये जर मी मला स्वतःला ईश्वराच्या प्रतिमेत आहे असं समजायला लागले, असं म्हणायला लागले, विश्वास ठेवला मी, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. माझा उच्च आत्मा मला प्रत्येक क्षणाला गाईड करतोय म्हणजे करतोय. विश्वासच ठेवायचा, की मी प्रत्येक क्षणाला माझ्या उच्च आत्म्याच्या गायडन्समध्येच आहे. त्याच्या प्रकाशातच आहे आणि प्रत्येक माझा निर्णय, विचार माझ्या ईश्वरासोबत म्हणजे माझ्या उच्च आत्म्यासोबत एक आहे. हे धरूनच जर आपण चाललो आत्ता इथं, कालचं द्या सोडून, आत्ता इथं, तर आपलं वास्तव कसं बनेल? म्हणून आपण जागरूक राहायचं, की मी सतत माझ्या ईश्वरासोबत एक आहे. मी इथंच आहे, माझ्या उच्च स्वसोबतच आहे. हेच माझं वास्तव आहे. माझं वर्तमानच माझं वास्तव आहे. काल माझ्याशी कोण कसं वागलं, उद्या काय होईल मला काही घेणं देणं नाहीये. उद्याचं उद्या. मी आत्ता इथंच आहे, माझ्या वर्तमानात आहे आणि ईश्वरासोबत एक आहे. हे एवढंच म्हणायचं आपण. आणि जितकं आपण ह्या विचारांमध्ये स्वतःला ठेवू, काही दिवसांनी ती सहज स्थिती येते. आता आपण जबरदस्ती मनाला ओढून तोडून, ओढून ताणून इकडं आणतोय. पण काही दिवसानंतर, प्रॅक्टिस नंतर हे आपल्याला सहज जमतं. काही विचारच येणं बंद होतं. खरं सांगते तुम्हाला, की प्रॅक्टिस करून बघा. की ना चिंता राहत नाही, ना काल काय झालंय, काहीच फरक पडत नाही. कारण मी इथं आहे आत्ता. मी सेफ आहे. मी सुरक्षित आहे आत्ता इथं. एवढाच विचार मनात राहतो. हं? तर धडा मी आज किंवा उद्या सकाळी पाठवते. तुम्ही सावकाश वाचा पुन्हा एकदा. आणि उद्याच्या आपण सरावामध्ये आपल्या इच्छा कुठल्या आहेत हे ओळखायला सुरू करू. ज्यांना जे मागचे सराव ज्यांचे राहिलेले आहेत, त्यांनी प्रयत्न करा, की या आठवड्यामध्ये ते आपण सोबत ते पण करू. कारण पुढच्या आठवड्यामध्ये आपण मॅनिफेस्टेशन कसं करायचं, कशा आपल्या इच्छा वास्तवात आणायच्या हे शिकणार आहोत. आणि इच्छा
करत असताना आता तुम्ही थोडंसं मी म्हणते भूतकाळात जाऊ नका, पण थोडं बघा की आपल्या ज्या भूतकाळातल्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या, आपल्याला वाटले माझं काम पूर्ण झालं नाही. थोडं आठवा की त्यावेळेस असं काय होतं की बाकी लोकांची त्याच्यामध्ये फ्री विल होती का? त्यांची पण इच्छाशक्ती होती का त्याच्यात? जिथं मी केवळ माझाच विचार केला आणि त्यांच्या इच्छाशक्तीचा विचार केला नाही. असं थोडंसं आठवा का? हे आपल्याला मदत करेल. हे आपल्याला थोडं मदत करेल की कुठे चुकलं बाबा माझं भूतकाळामध्ये जेव्हा मी एखादी इच्छा केली पण ती पूर्ण झाली नाही. म्हणजे आपल्याला हे पुढे जायला अजून थोडं मदत करेल. पण तेवढं करून पुन्हा वर्तमानात या, पुन्हा भूतकाळात राहू नका हा. तर आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. तुमच्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार आहेत. प्रेम आणि प्रकाश ताई, सगळ्यांना. हा, कोण आहे? मी तुला काही आत्मवंदन, मला जरा एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. हा, बोला ना ताई. बोलू का? हो हो, बोला. हा, ते आपल्या ना ते रोजचा अभ्यास मध्ये ना एक रिक्वेस्ट म्हणजे काय, आपण टायटल आपल्या धड्याचं नाव ना 6वा दिवस आहे ना, 6वा आठवडा, त्याला ना अनियंत्रित प्रभावांचा सामना करणे लिहिलंय. आणि 5व्या धड्याचं हे नाव आहे. आणि 6व्या धड्याचं सत्याचंही क्षमा करणे. मी माझ्याकडे करेक्शन केलं, पण मला हे आपलं जरा दुसऱ्या मैत्रिणीला पाठवायचं आहे. ती मराठीतच GMC महाराष्ट्रावर करते युनिफाईड, असं तिथे पण चालू आहे. आरती परवे घेत आहे मॅडम. 5वा आणि 6वाचं नाव हे झालंय का? 6व्या धड्याचं हा सेम झालंय. सेम झालंय? बर बर. म्हणजे ओके. तुम्ही चेक करा जरा, प्लीज चेक करा. थँक्यू म्हणजे माझी स्मिता. करेक्ट नाही, तुम्ही सॉरी मॅथ वगैरे चेक म्हणू नका. उलट मला असं कुणीतरी सांगितल्यानंतर ना मला मी मदत होते माझ्याकडे म्हणून. करेक्शन केलंय, पण मला पाठवायचं आहे ना. मी हा. बघत होती, मला ते काही जमलं नाही. माझं काय तेवढं कॉम्प्युटरचं नॉलेज नाहीये. हम्म. खरं. थँक्यू थँक्यू मग बरं स्मिता ताई. तुम्हाला सांगा हे करा तर दिसलं का तुम्हाला ते? मी आणि बघितलंच नाही. करेक्शन मी बघा ते ज्या तुमच्याकडे दिवशी पण केलंय तसंच ना आहे का? त्याच्यानंतर मी ते ओपन केलंच नाही परत. म्हणजे अशात केलंच नाही केलं. नाहीये. पण तुम्ही सगळेजण, मी तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून हृदयापासून विनंती करते. तुम्ही कुठलंही असं मनात न ठेवता प्लीज मला सांगा. का माहिती का? ज्या टायपिंग मिस्टेक असतात किंवा असं, आता जसं श्रीदादा मला काही गोष्टी सांगतात की ताई हे राहिलंय किंवा ते राहिलंय, तर बाकीच्या गोष्टींमुळे मी पण बऱ्याचदा अशा गोष्टी त्याच्यात टाकणं करणं आणि बघणं पण विसरते किती वेळा तरी. युट्यूबवरचे पण मला सगळेच रिप्लाय देणं होतात असं नाही वेळेमध्ये. तर कारण माझे पण काही वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी असतात. तर प्लीज तुमची ही मदत आहे. कुठेही त्याला सॉरी म्हणायची गरज नाहीये. म्हणजे असं मनामध्ये असं हेजिटेशन आणू नका की अरे कसं सांगायचं. कारण हा अभ्यासक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. ते बाबाजी आपल्याकडनं हे करून घेतात. माझ्या एकटीचं नाहीये. त्यामुळे हे तुमचं पण आहे. जितकं मी त्याला तुम्हाला सगळ्यांना हे आपण जे चर्चा म्हणा किंवा आपण हे जे शिकवणं हे सगळं तुमच्या सगळ्यांचं पण आहे. त्यामुळे प्लीज ते आपलेपणाने सांगा. आणि ते वाटलं तुम्हाला की हे केल्याने आपण सुधार करू, अशा काही असतील सजेशन्स तर त्या प्लीज द्या. कारण मी फक्त आपलं माझ्या डोक्याने जे जसं हे आहे तसं करते. पण तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन आलेले आहात. प्रत्येकाचा अनुभव इथं दैवी आहे. तुमच्या मुखातनं मला बाबाजी बोलल्यासारखंच दरवेळी जाणवतं. तुमच्यामुळेच मी किती गोष्टी त्याच्यावर केलेल्या आहेत. कारण बाबाजी काय करतात, त्यांना माहिती माझ्या लक्षात नाही राहिलं, मी विसरले किंवा आळस केला, तर त्यावेळेस बाबाजी कुणाकडून तरी मला मेसेज टाकतात. जसं आता मिताली त्यांनी मध्ये मला एक सांगितलं की तू ते थंबनेलचं वगैरे चेंज करायचं वगैरे. मग मी ते ठरवलं होतं की एक दिवस द्यायचं आणि ते सगळं करायचं. जसं श्रीदादा काही सूचना देतात तसं ते बाबाजी करून घेतायत सगळं. त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे की जेव्हा ते तुमच्याकडनं येतं ना, तर ते बाबाजींकडनं आलेलं असतं. त्यामुळे असं प्लीज कुठेही समजू नका की कसं सांगू. अगदी सहजपणे बिनधास्त सांगा या गोष्टी. कारण हे युनिफाईड आपल्या सगळ्यांचं आहे. ठीक आहे. तर थँक्यू. मी बघते आजच दुरुस्त करून ठेवते ताई. हा, ओके. चलो मी आपण माझ्याकडे केलंय, पण मला पाठवायचं आहे ना, म्हणून ते म्हटलं करेक्शन करून पाठवलं तर बरं होईल असं मला हो हो, वाटलं. म्हणून नक्की मी नक्की सांगितलं. नाही तर नक्की स्मिता ताई, नाही नक्की. चालेल. थँक्यू थँक्यू. हा, आपण चालेल चालेल. भेटू थँक्यू मॅडम. उद्याच्या सत्रात. थँक्यू. सगळ्यांना आत्मवंदन. शुभरात्री. थँक्यू सो मच. प्रेम आणि प्रकाश. शुभरात्री.